यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। शिवसेना फुटली नाही, हिंदुत्वाशी कोणी प्रतारणा केली याचं आत्मपरीक्षण करा, शंभूराज देसाईंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। शिवसेना ही फुटलेली नाही, शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराशी प्रतारणा कुणी केलेली आहे याचं आत्मपरीक्षण अशा पद्धतीने टीका करणाऱ्यांनी करावं। तर हिंदुत्वावर बोलण्याचा बाडग्यांना काय अधिकार आहे असा सवाल करत विनायक राऊतांनी जोरदार टीकास्त्र टाकलंय। ठाकरे गटाच्या शिबिरामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात ठराव, सरकारी यंत्रणांकडून नोकर भरती आणि मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याच्याही ठरावातून निषेध। नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन म्हणजे जिवंत मुडद्याचं अधिवेशन। नाशिकमध्ये आज उबाठा नावाच्या बचत गटाचं अधिवेशन, ठाकरे गटाच्या अधिवेशनावर नितेश राणेंची बोचरी टीका। कोण भाजप, कोण फडणवीस, कोण शिंदे, कोण अजित पवार यांचा कॉन्फिडन्स लूज करा, संजय राऊतांचा हनुमानाचा दाखला देत महायुतीवर हल्लाबोल। शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती, शिवसेना मला वारसा हक्कानं मिळाली आहे, तुमच्यासारखी चोरून मिळवली नाही। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसैनिक झटला, उद्धव ठाकरेंचा शिंदेगड आणि भाजपवर निशाणा। रामाच्या नावावर मिळणाऱ्या मतांवर शिवसैनिकांचं लक्ष नाही, आमदार भास्कर जाधवांचा टोला, प्रभू रामचंद्र कुणाची खासगी मालमत्ता नाही, आम्ही सुद्धा अयोध्येला जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती। मराठा आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे सर्वेक्षण पथकासोबत सहभागी झालेत। 31 जानेवारीपर्यंत चालणार सर्वेक्षण। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर सरन्यायाधीशांसमोर उद्या सुनावणी, मराठा समाजाच्या वतीने खुली सुनावणी घेण्याची मागणी।